हा सुद्धा या मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे भूखंडाचा। 17 हेक्टर जमीन मदर डेअरीची अडाणीच्या घशात जाते धारावीच्या नावाखाली। याच्यावरती सगळ्यात आधी माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला, शिवसेनेनं आवाज उठवला, मोर्चे काढले। मुंबईतला प्रत्येक मोकळा भूखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम अडाणीला देणं हा सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदींची साथ आहे। 17 हेक्टर धारावीचा भूखंड जेवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन होऊ शकतं, त्याच्यामध्ये त्यांचा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यातून निघू शकते। तरीही त्यांना वडाळ्याची मिठागरं पाहिजेत, डम्पिंग ग्राउंडच्या जागा पाहिजेत, मदर डेअरीची जागा पाहिजे, महानंदा डेअरीची जागा पाहिजे। मराठी माणसाच्या सगळ्या जागा आणि जमिनी मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे गौतम अडाणींना देत आहे। खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःला जे शिवसैनिक वगैरे मानतायत ना, मराठी माणसाचे तारणहार, लाज असेल त्यांच्या आणि त्यांच्या लोकांना तर या मुंबईच्या लुटीविरुद्ध ते उभे राहतील आणि बोलतील, हिम्मत असेल तर, अर्थात हिम्मत असेल तर। नाही, पण राऊसाहेब त्याच विषयाने एक प्रश्न आहे की आतापर्यंत विरोधी पक्ष या विषयावर काही आरोप किंवा नाराजी व्यक्त करत होता, पण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनीच म्हणजेच एनसीपीच्या मंत्र्यांनीही सवाल वजा नाराजी उपस्थित केली आहे। त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत सुमारे 550 एकर जमीन धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली, असं असताना अदानी समूहाला आपण आणखी किती जागा देणार? हा प्रश्न योग्य आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, जमीन अदानींना नव्हे तर धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी, धारावीकरांचं पुनर्वसन बदनामी होणार नाही याची खबरदारी सरकारची बदनामी काय? या लुटीचा माल सरकारलाच मिळतोय, भाजपला मिळतोय, सरकारला नाही भाजपला मिळतोय। अडाणी जी लूट करतायत त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार आहे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत हे कळेल ना तुम्हाला। विषय धारावीच्या पुनर्वसनाचा आहे। पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना दादा FSI दिला जातो। त्या राज्यामध्ये भूखंड त्याच्या घशात कोणी घातल्याचं मला दिसत नाही। ही पहिली केस आहे या जगातली की एका वसाहतीच्या पुनर्वसना